हाय हॅलो नमस्कार. चला माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आरुषला पण काम करायची खूप हौस आलेली होती. म्हटलं चल बाबा तू जर एकदाच हौस करून घे काम करायच्या बाबतीत. आणि मुलाचं कसं असतं, जे आई करते ना तेच मुलं करतात, आपलं बघूनच मुलं शिकता. आणि इथं मस्त म्हटलं चला आज संध्याकाळचा बेत होता तो म्हणजे पराठे आलू पराठा तेच बनवायला घेतलेलं. आणि इथं मस्त असे बटाटे शिजून घेतले. बटाटे ना आमच्याकडे खूप स्वस्त येत आहे, त्याच्यामुळे म्हटलं स्वस्त आले होते त्यामुळे घेतले होते. चला म्हटलं मग आता भाजी खाऊन तो कंटाळाच आलेला, मग म्हटलं इथं मस्त अशी बटाट्याचे ना मस्त असे पराठे बनवून घेते. आणि त्याच्यासोबत काही दुसरी भाजी करणार नव्हती, चटणी वगैरे काही करणार नव्हते, दह्यासोबतच छान मला आवडतं. आणि अरिचचे पप्पा अजून आलेले नव्हते, मग म्हटलं चला इथे बनवून ठेवणार. कारण एक गरम खूप होतं, गरमीमुळे ना संध्याकाळी सुद्धा आमच्याकडे खूप गरम होतं आणि नको वाटतं डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाक करायला, त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबडीतच केलेलं. आणि थोडेसे दिसायला जर असे दिसत असतील ना तर चवीला ना खरंच खूप छान लागत आहे पराठे. आणि आम्ही काही जास्त खात नाही, आरुषच्या पप्पाला आवडत नाही, त्याच्यामुळे कधीतरी बनवते. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आज बनवते, तुमच्यासोबत पण शेअर करूया. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. आणि थोडीशी घाई गडबडीतच केलेली. आरुषचं चालू होतं मम्मा चल मम्मा चल. आणि आरुषी जवळ राहिला ना की स्वयंपाकात थोडंसं घाई गडबडच होऊन जाते. आणि संध्याकाळचं म्हटलं ना तर सर्व काम आवरल्यानंतर मग हे आरुषचे पप्पा राहिले की मग तो ते घेऊन जातो त्याला बाहेर. आणि मग त्याच्यामुळे मग माझं स्वयंपाकाची जास्त घाई होत नाही. आणि बाकीचे पण कामं चालू असतात, उन्हाळा चालू राहिले की सर्वच बनवावं लागतं. आणि या सर्व गोष्टी म्हटलं ते एकट्या माणसाला खूप कंटाळा येऊन जातो. तुमच्यासोबत पण असंच होतं का बरं? आणि ते मग मस्त असं स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक झाला बाकीचं आवरून घेतलं, त्याच्यानंतर आहे ना जेवण करून घेतलेलं. दही आणि पराठा खूप छान लागतो, मला तर असंच आवडतं. तुम्हाला आवडतं का? आरुषने मस्त जेवण केलं. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.